पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनगण माता पिता महायोग पीठे तथे भीमरम पुंडलिका तातु समागत प्रतिष्ठं नमानं परब्रह्मलिंगं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुती तुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्त मुख्य श्रीरामदूतं शरणं अभंगाचे दुसरे चरण ज्यांच्या अंतकाळी मागे पुढे गोविंद उभा असतो आणि तो गोविंद त्यांना आणि या अभंगामध्ये वर्णन करणारे तुकाराम महाराज आहेत. आता वर्णन कुणी करावे आणि कोणाचे करावे? वर्णन कुणी करावे? भक्तांनी. कोणाचे करावे? भक्ताचे. भक्ताचा जो महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि कासी. एकदा काय झालं, गाढवदादाच्या घरी लग्न ठरलं होतं. लग्न कोणाचं? गाढवदादाचं. आणि मंगलाष्टिका म्हणण्याकरिता उंट दादाला बोलवलं. मंगलाष्टिका सुरू झाली. स्वस्ती श्री विनायकं गजमुखं. मुसळ किती वरती जातो? किती दिवस वरती जातो? नाही, फक्त पाण्याने पर्यंतच वरती जातं. मग हा सगळा प्रकार शेजारची बाई बघते. आता तुम्हाला माहितीये शेजारच्या बायका कशा असतात? हिने साडी घेतली म्हणजे मला पाहिजे, हिने गाडी घेतली म्हणजे मला पाहिजे. ती तिच्या जवळ आली आणि विचारलं, अगं तू कसं केलं ग? ती म्हणली, मी काहीच केलं, सगळं आपोआप झालं. ती म्हणली, नको सांगू, मी पण उद्या करून बघते. दुसऱ्या दिवशी ती मुसळाने धान्य कुठे बसली. तिचा पण मालक शेतातून आला आणि ती म्हणाली, थांबा. हा म्हणला, का? ती म्हणाली, मला पाणी मागा. हा तर आश्चर्यचकित. जेव्हा मी हिला पाणी मागतो ती म्हणते, तुम्ही पण द्या आणि मला पण आणा. आणि ती मला म्हणते, पाणी मागा. मग ते पाणी आणायला होते. तसे तिचं पण मुसळवरती जातं. पण मुसळ किती वरती गेले बघायला ती मानवरी करते. आणि तसंच ते मुसळ तिच्या नाकावर. मग काय तर नाकाचा भोगाच झाला. विठ्ठल विठ्ठल जशी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकरूप असते तसेच भक्तही देवाशी एकरूप असतात. आता पतिव्रता इतकी एकरूप असते की ती देवावर सुद्धा सत्ता गाजवू शकते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता पतिव्रता स्त्री, आता उदाहरण द्यायचं झालं तर प्राप्त स्मरणीय धोंडा महाराज
यांच्या पत्नीच्या तोंडावर फक्त एवढा शब्द पडला की महाराज गेले, महाराजांनी देह सोडला, की आई साहेबांनीही देह सोडला. यालाच तर म्हणतात उत्तम पतिव्रता. आता साधकांनी महाराजांना विचारले, महाराज भक्तही देहावर का उदास असतात? कारण त्यांना कळलेलं असतं की हा देह आपला नाही. तर तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांग, कारण त्यांना समजलेलं असतं हा देह आपला नाही. अज्ञानाने या देहाला आपण मी आणि माझं समजतो. देह पाचाचा आनला उसना, शेवटी ज्याचा त्याला देणे लागे. पाचाचा म्हणजेच तर पंचमभूतांचा. तुम्हाला माहिती का पंचमभूत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तुळशीदासजी रामायणामध्ये सांगतात, क्षिती जल पावक गगन आहे. सजनावर नीत आहे का? काही गोष्टी द्वेष असतात, काही गोष्टी अद्वेष असतात, काही वस्तू प्रिय असतात, काही वस्तू अप्रिय असतात. आता प्रिय म्हणलं तर सर्वांना काय हो, तर फक्त आपलं स्वरूपच असतं. निरोपचारी प्रेमा विषय तोची आत्मा. सर्वांना प्रिय म्हणजे फक्त आपलं स्वरूपच असतं. मग आता उदाहरण द्यायचं तर साप बघितल्यानंतर माणसं हातात काठी घेतात का दर्शन घेतात? काय घेतात? काठी घेतात. तर आता तर काठी घेत नाहीत आणि दर्शनही घेत नाहीत, डायरेक्ट फोन घेतात आणि सर्पमित्रांना फोन लावून जंगलात नेऊन सोड्या सांगतात. तुम्ही आतापर्यंत विंचू बघितलेत का? विंचू मित्र मंडळ बघितलं का कुठं? विंचूला हात लावल्यावर विंचू दणका दिल्याशिवाय राहत नाहीत. असं काही काही लोक असतात की जे दणका दिल्याशिवाय राहत नाहीत. विंचवांच्या नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाला हात लावल्या विंचू दणका दिल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य, ज्या गोष्टी द्वेष तो माझा काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि तो त्याला खाऊन मरण पावतो. मग जो पाचही विषय सेवन करतो तो कसा मरणार नाही? जैसे भ्रमर निधी कोरे भरतेची कष्ट कोरडे परी कोळके मने सापडे कवी. आता सामान्य असलेले जीव बाह्य विषयामध्ये, सामान्य असलेले जीव हे विषयामध्ये गुंतून मरण पावतात, पण भक्त हे विषयामध्ये गुंतत नाहीत किंवा अडकत नाहीत, कारण त्यांचा विषय हा परमार्थ झालेला असतो. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरती केली. भगवंताच्या प्राप्तीमध्ये हिरण्यकश्यपू आड आले म्हणून भक्त प्रल्हादाने बापाचा त्याग केला. विभीषणाने ज्येष्ठ राजा रावणाचा त्याग केला. भरताने तर आपल्या आईचा त्याग केला. एवढंच नाही तर भगवंताच्या भक्तीमध्ये गुरु शुक्राचार्य आड आले म्हणून बळीने डोळा फोडला. आड आला म्हणून फोडी येला डोळा
बहिणी शुक्रा उतने शत्रु ना होए कृपा करे कर गुराज उनका बाल नवा करे उनका बाल नवा कहे विठ्ठल विठ्ठल देव आपल्या अंतकाळाच्या प्रसंगामध्ये सुद्धा मागे पुढे असतो मागे पुढे उभा राहे आता ज्यांच्या अंतकाळी मागे पुढे गोविंद उभा असतो आणि तो गोविंद त्यांना कशाचीही कमी पडू देत नाही आणि त्या विठ्ठल 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 वर्षाचा वनवास करून प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये आले तेव्हा त्यांनी ठरवलं गावातील सर्व माणसांना आपण एक मौल्यवान वस्तू भेट देऊ. सीते मातेने हनुमंतरायांना नवरत्नाचा हार दिला आणि तो हार घेऊन हनुमंतराय एका बाजूला जाऊन तो हार तोडला आणि त्याच्यातले एक एक मणी फोडू लागले. सीता मातेने विचारले, अरे हनुमंता, मी तुम्हाला एवढा नवरत्नाचा हार दिला, तुम्ही याला फोडत नाही? त्यांनी सांगितले, अहो सीता माते, याच्यामध्ये माझा रागच नाहीये.
होता. सर्व लोक जेवायला बसलेले. अचानक आवाज विजा गडगडायला लागल्या, पाऊस पडायला लागला. मग एक माणूस मामांकडे पळत गेला आणि मामाला सांगितलं, मामा आभाळात विजा गडगडतात, पाऊस पडतोय. मामा पटकन झोपडीच्या बाहेर आले, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर घोंगडी घेतली आणि आभाळाकडे बघत म्हणाले, अरे सुकाईच्या, तुला काय इथंच पडायचं होतं का? जिथं दुष्काळ पडलाय तिथं जाऊन पड की, अख्ख्या मंडळाचा नाश करायला लागलास. गाडी घेत आली नाही तरी चालेल, घर घेत आलं चाल